नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अक्षय खूप प्यायलेलं असतो, कसं बसं त्याला खाली उतरवलेलं असतं. डब्बू करून टाकलं, सगळं मनातलं डब्बू करून टाकलं. काका म्हणतात हो. रमा म्हणते उद्या सकाळी बघते तुम्हाला कसं डब्बू करायचं. अक्षय म्हणतोय आतमध्ये जायचं नाही, डोळे बघ डोळे, या डोळ्यात तू आहे आणि या डोळ्यात पण तू आहे. रमा म्हणते हो हो, आधी आतमध्ये चला. त्यांचा हा तमाशा घरची सगळी मंडळी बघत असतात. अक्षय अगदी रमाच्या गळ्यात पडून पडून रस्त्याने चाललेला असतो. आता लगेच मध्येच सावरायला येते मालविका. अक्षयजी. अक्षय पटकन तिचा हात झटकावून टाकतो. मी तुम्हाला तुमच्या रूम मध्ये नेते, चला. ही माझी बायको आहे आणि ही घेऊन जाईल की मला आत. तू कोण ग मध्ये मध्ये करणारी, चल बाजूला हट. ही 2 वेळा ना माझी बायको, तू कोण ग मला आतमध्ये घेऊन जाणारी. तुझा माझा संबंध काय. तुम्हाला सगळ्यांना विचारतो माझी बायको कोण सांगा. आता सगळेच घाबरलेले असतात. अक्षयचं हे काय. ही माझी बायको नाही, हिचा आणि माझा काही एक संबंध आहे. ही 2 वेळा माझी बायको, ती मला बेडरूम मध्ये घेऊन जाणार. आता मालविका इकडे तिकडे बघायला लागलेली असते. रमा आता त्या मालविकावर असं धावून जात असती की शांत बस. अक्षय म्हणतो माझी बायको ही आहे, तू नाहीये. आता मालविका माघारी गेलेली असते. इरावती म्हणते बाद झालाय तमाशा, चला आता आतमध्ये जाऊया. आजी म्हणते चला. आणि पार्थ बास आता हे शूटिंग बिटिंग बंद कर. आणि सगळे आता आतमध्ये चाललेले असतात. इरावती, मालविका, काका आणि मावशी बाहेरच असतात. इरावती घाईघाईने येते. कुणी बाजली दारू, कुणी बाजली दारू. काकाला म्हणते वाटलंच होतं तुमचं कारस्थान असणार. काका आणि मावशी इरावतीकडे लक्ष देत नाही. पंकजराव, पंकजराव, बोल ना मंगलू. लग्नात उखाण्यात नाव घेतलं, त्यानंतर प्रेमाने एवढं पहिल्यांदाच घेतलंय ग. पंकजराव. त्यांची ही नाटकं चाललेली असतात. इरावती आणि मालविका आता रागाने बघत असतात. तितकाच आनंद मला आत्ता होतोय. कशाचा ग. पंकजराव, तुमच्या दारूला खूप नावं ठेवायची ना. तुमच्या दारूमुळेच हे सगळं चांगलं झालंय. थँक्यू पंकजराव. मावशी म्हणते सगळ्यांना अवकात दाखवून दिली खरंच पंकजराव. इरावती म्हणते माझ्या नादी लागायचं नाही या. मावशी म्हणते तुझ्या नादाला लागणारच नाहीये मी. तुझ्या नादाला मला लागायचंच नाहीये. ज्याला तुझ्या नादी लावलं होतं ना, तुझ्या हातातून निघून गेला. आता तुझ्या नादी कोण लागणार. तुझ्या नादी लागून काही उपयोग नाही इरावती. बघ बघ गेला तो. पंकज म्हणतो आत्याबाई, 7 वर्ष विष कालवलं त्याच्या मनात. दारूचे 2 घोट आत गेले की सगळं विष पुसलं गेलं. काय उपयोग झाला 7 वर्ष विष कालून. आत्याबाई. मावशी आणि काका आता हनी आणि मँगो डार्लिंग वर आलेले असतात. चल मँगो डार्लिंग आतमध्ये जाऊया. कशाला जायचंय आतमध्ये. मला तुला आय लव्ह यू म्हणायचंय. अक्षय रावांसारखं. अक्षय राव कसं आपल्या रमूला म्हटले आय लव्ह यू रमू, तसं. चल लगेच जाऊया डार्लिंग. अगदी पळतच गेलेले असतात दोघं. एक्सक्यूज मी कळत इरावतीला लोटून देऊन. इरावती म्हणते मालविका, काय लावलंय मालविका. मालविका काही उपयोग नाहीये आता. घ्या आले ते एकत्र, सगळं संपलं. आपण एवढे प्लॅनिंग केले, एवढा खटाटोप केला, काही एक उपयोग झाला नाही. आता नका मालविका मालविका करू. आता आपण घरातून बाहेर निघणार, एवढीच काय लायकी राहिली आपली. करा ना इरावती मॅम, काहीतरी करा ना. इरावती मॅम माझ्यावर ओरडायचं नाही, आवाज खाली करायचा. मालविका आता रागारागाने आतमध्ये निघून गेलेली असते आणि इरावती एकटीच बाहेर उभी राहिलेली असते. प्रमाणे जी गळा दाबलेला असतो की तो अजूनही तिचा दुखत असतो. इरावती हात लावते तर तिला त्रास होतो. रमा आता अक्षयला कसं बसं बेडरूम पर्यंत घेऊन येत असते. अक्षय म्हणतो मला भारी वाटतंय आज, एकदम भारी. आणि सरळ चाल ना, अशी काय नागमोडी चाललीये, सरळ चालता येत नाही का. रमा म्हणते हो मी अशी अशी चालती आणि तुम्ही सरळ चालताय का. अक्षय म्हणतो अगं नीट चल, अशी अशी करते, मला चालता येत नाही की. दारू प्यायली की काय. जोऱ्यात ओरडते चप्पल बाहेर काढा. बेडरूम पर्यंत चप्पल आलीये. रमा आता अक्षयला आणते आणि बेडवर लोटून देते. तीही पडलेली असते. पटकन उठून सावरते आणि म्हणते काय चाललंय हो तुमचं, कळतंय का तुम्हाला. आरोहीने बघितलंय तुम्हाला या अवस्थेत, काय गरज होती दारू वगैरे प्यायची. उठा हो, शोभतं का हे, काय अवस्था आहे स्वतःची जरा बघा. अगं शोभतं मला, हे सगळं शोभतं. अरे देवा वाचव रे मला. रमा आता डोक्याला हात लावते. सारखी रमा त्याला उठवत असते. तो ते उठून उपयोग नाहीये, झोप येते, झोपू दे मला. का केलं याचं उत्तर द्या मला आधी. त्याला व्यवस्थित झोपी लावत असते. आडवा तिडवा पडलेला असतो आणि सारखं त्याला विचारते का केलं तुम्ही असं. मी का केलं, बायकोवरचं प्रेम उतू जात होतं, उतू म्हणून मी केलं. मी तुमची बायको नाहीये, तुम्ही समजत नाही की समजून घेत नाही आहात. मी तुमची बायको नाही. कन्फर्म. आई नाहीतर बायकोच असते असं म्हणते. नवऱ्याने दारू प्यायली की अशी खरडपट्टी काढते. बायकोच असते. तरीही मी तुमची बायको नाहीये. अक्षय म्हणतो मग तर कन्फर्म झालं. माझी बायको तुम्हीच, म्हणजे रमाजी तुम्हीच. नवऱ्याने दारू प्यायली की बायको अशीच म्हणते मला नाही राहायचं तुमच्या जवळ, मी चालले.
अहो काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? मी काय विचारते तुम्ही काय बोलताय? कळतंय का हो खरंच? इतकी चढली तुम्हाला? रमा इतकी चिडचिड करत असते हे अक्षयवर. तुम्ही जे केलंय वागलाय बोललाय त्याचे परिणाम सकाळी कळतील. घरातलं वातावरण बदलणार, आरोही वेगवेगळे प्रश्न विचारणार, तिच्या प्रश्नांना मी काय उत्तर देऊ याचे प्रश्न मला पडणार. तुम्ही खरंच बोलला की खोटं बोलला हे सगळं? अक्षय आता तोपर्यंत झोपी गेलेला असतो, हिची बडबड चालली आहे तोपर्यंत त्याला झोपही लागते. आता मला परत ते आठवायला लागलेलं असतं. या चंद्राच्या साक्षीने मी तुला सांगतोय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. 7 वर्षात मी तुला विसरूच शकलो नाही. सारखं रमाला आता अक्षयने ते प्रपोज केलेलं आय लव्ह यू, खूप प्रेम आहे, हे सारखं ते सगळं चित्र आठवत असतं. रमा म्हणते मला नाही माहित बाहेर जे बोलला ते खरं की खोटं मला सांगताही येणार नाही किंवा विश्वासही नाही, पण माझं मात्र तुमच्यावर अगदी मनापासून खरं खुरं प्रेम आहे. रमा आता अक्षयच्या अंगावर टाकते आणि त्याच्याकडे बघत असते. तो आता झोपीही गेलेला असतो. त्याच्याकडे बघत रमा त्याच्या बरोबर डोक्याजवळच बसलेली असते. एकटक अक्षयला बघत असते रमा. अक्षय जे बोललाय ते खरं असेल की दारू प्यायलाय म्हणून बोलला असेल? सकाळी उठल्यावर अक्षयचं वेगळंच काही रूप पाहायला मिळेल का? रमा पुढे खूप सारे प्रश्न पडलेले असतात. त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवत असते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. रमाला खूप छान वाटत असतं अक्षयच्या सहवासात राहून आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. खूप बेटर फिलिंग तिला वाटत असतं. अगदी डोळे भरून त्या अक्षयला ती बघत असते. तिचा पदर झोपून आता अक्षय पदर पकडलेला असतो आणि मग झोपी गेलेला असतो. रमा आता उठून चाललेली असते. पदर अक्षयच्या हातात असतो. ती माघारी बघते. अक्षयने पदर पकडलेला असतो. एक वेगळंच काहीतरी तिला जाणवायला लागलेलं असतं. अगदी कावरी बावरी झालेली असते आणि डोळ्यातही पाणी आलेलं असतं. रमा आता परत अक्षयजवळ बसलेली असते. त्याच्या हातावरून हात फिरवते, गालावरून हात फिरवते, अगदी डोळे भरून त्याला बघत असते आणि स्पर्शही करत असते. वेगळंच काहीतरी आता रमाच्या मनात आलेलं असतं आणि वेगळीच भावना जागी झालेली असते. जुनं प्रेम तिला आठवलेलं असतं आणि वेगळ्याच भावना तिच्या मनात आलेल्या असतात. पहिलेही अक्षय तिचा पदर घ्यायचा आणि मग झोपायचा हे तिला आता आठवायला लागलेलं असतं. ते रोमॅन्टिक क्षण सगळे काही रमाला आठवत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर अलगद असं हसू आलेलं असतं. अक्षय आणि रमाने घातलेले गोड क्षण तिच्या सारखे डोळ्यापुढून चाललेले असतात. अक्षय एकदा तिचा हात धरून झोपायचा किंवा पदर धरून त्याला सवयच व्हायची. रमाशिवाय अक्षयला झोपच लागायची नाही आणि रमा सुद्धा अक्षयच्या जोपर्यंत हातात हात देत नाही किंवा त्याच्या जवळ झोपत नाही तोपर्यंत तिलाही झोप लागायची नाही. एकमेकांना इतकी काय सवय झालेली असती की बस. रमा आणि अक्षय हे फक्त एकमेकांसाठीच बनलेले असतात. काहीही झालं तरी त्यांना एकमेकांशिवाय काहीही पान हलत नसतं. दोघांनाही ते लागतच असतात. त्याच्याशिवाय कुठलंही काम त्यांचं पूर्ण होत नसतं. रमाला आता या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात आणि नव्याने तिच्या समोर येत असतात. रमा सगळ्या आठवणींमध्ये अगदी हरवून गेलेली असते. अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत असते, गालावरून त्याच्या हातात हात देत असते. एक सारखी या झोपलेल्या अक्षयला रमा बघत असते. रमाला सवय असते अक्षय असा झोपला की त्याच्या हातात हात द्यायची आणि तुम्ही झोपा, मी अशीच बसते तुमच्याकडे बघत. अक्षय आता उठतो. अक्षय म्हणतो रात्रभर? रमा म्हणते हो. मॅड आहेस तू, मॅड, एक नंबरची. तूही झोप, अशीच बसून राहणार आहेस का? आणि रमाला आता परत आठवतं की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आणि रमा खूप प्रेम करतो. 7 वर्ष झाले तू माझ्या मनातून गेलेलीच नाहीये. आता बाहेर जे त्यांनी प्रपोज केलेलं असतं ते सारखं सारखं चित्र रमाच्या डोळ्यापुढून चाललेलं असतं. आय लव्ह यू एकदा नाही 1000 वेळेला म्हणलेलं असतो, तेही ओरडून ओरडून. तेच आता रमाच्या पुढे पुढे येत असतं. सारखा या रमाचा किस घेत असतो. आय लव्ह यू रमा. तिच्या अंगावर फुलं उधळत असतो. तिला घट्ट मिठीत घेत असतो. सगळे काही अक्षयने केलेली नाटकं आता रमाला आठवत असतात. एक सुखद अनुभव तिच्या डोळ्यापुढून कायमच चाललेला असतो. अक्षय झोपी गेलेला असतो. रमाची झोप मात्र उडालेली असते. अक्षयचं हे रूप, अक्षयने घातलेला गोंधळ घरातल्या प्रत्येकाने बघितलेला असतो, अगदी आरोहीने सुद्धा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, इरावती आणि मालविका सोडून. रमाला सगळं काही आठवत असतं. अक्षयला तिने कसं सावरलेलं असतं, अक्षय तिचं कसं ऐकायचं, सगळं काही चित्र आता रमाच्या समोरून चाललेलं असतं. अक्षय एकच म्हणत असतो फक्त आय लव्ह यू आणि आय लव्ह यू. ते आठवतं आणि रमा आता गालातल्या गालात हसायला लागलेली असते. त्याच्या केसांमधून हात फिरवत असते आणि डोळे भरून त्या अक्षयला बघत असते. ही रमा अगदी वेडी झालेली असते ह्या अक्षयच्या प्रेमात. आधीच असते, पण अक्षयने आता कबुली दिल्यामुळे काहीतरी वेगळीच जादू झालेली असते आपल्या रमावर. ती आता अक्षयला सोडायला काय तयार नसते. अगदी हातात हात धरून तिथेच बसलेली असते. रमाने आता लाईट बंद केलेला असतो. सकाळी आता अक्षयला जाग आलेली असते. अक्षय हसतो आणि तिचा पदर अजूनही हातातच असतो. अक्षयच्या चेहऱ्यावर गोड असं हसू असतं. हळूच डोळे उघडून बघतो तो काय आजी बसलेली असते समोर आणि तिच्या हातात कॉफीचा मग असतो. अक्षय आधी बघतो तिला आजी दिसती,
परत डोळे मोठे करून बघतो, खरंच ती आजीच असते. आजीच्या चेहऱ्यावर भयानक असा आनंद असतो. त्यास वाटतं की आजी हसतीये, हे मला स्वप्नच पडले. परत इकडे तिकडे बघतो, पंकज काका हे सगळेच त्याला दिसायला लागलेले असतात. त्याला कळतं हे स्वप्न वगैरे नाही, ही लोक खरंच माझ्यासमोर उभी आहेत. आजी आता पंकज काकाकडे बघते आणि हसत असते. पंकज काकाच्या चेहऱ्यावर तर हसू असतंच, कारण रात्री केलेला पराक्रम एक नंबर झालेला असतो. अक्षय म्हणतो, अरे आजी तू इथे, तू का आलीस कॉफी घेऊन? मावशी उभी असते एका बाजूने काका आणि एका बाजूने आजी असते. गुड मॉर्निंग. आता मावशी काका गुड मॉर्निंग जावई बापू असं म्हणतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद असतो. कशी लागली जावई बापू झोप? अक्षय आता डोकं चोळत म्हणतो, सॉलिड लागणारच हो. अक्षय म्हणतो, 7 वर्षात अशी झोप लागली नव्हती, पहिल्यांदीच झोप लागलीये, पण खरंच सॉलिड झोप होती. वा, डोळाच उघडत नव्हता हो. अक्षयच्या चेहऱ्यावरही एक वेगळा कमालीचा आनंद असतो. वेगळंच काहीतरी अक्षयलाही फील होत असतं. मावशी म्हणते, हो जावई बापू, तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की 7 वर्षात झोपले नाही. असे काही झोपलेत तुम्ही, मस्त आणि निवांत. हो ना जावई बापू? हो, अक्षय असं म्हणतो. अक्षयला यांच्या बोलण्याचा अर्थ काही लागतच नसतो. आजी म्हणते, कॉफी पिऊन घे, आवर आणि ब्रेकफास्टला ये, 12 वाजत आलेत. अक्षय इतका डचकतो, काय बोलतीये तू? अरे हो अक्षय, 12 वाजत आले. इतका वेळ मी झोपलो? हो, म्हणून तर आम्ही तिघे आलोत ना तुझ्याकडे तुला उठवायला. आजी काय सांगतेय यार? अरे हो अक्षय, 12 वाजत आलेत. अक्षयला धक्काच बसलेला असतो की मी 12 वाजेपर्यंत झोपलो चक्क. ऑफिसला जायचंय, बापरे मला उशीर झालाय. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज पहिलाच दिवस होता आणि चक्क 12 इथेच वाजलीये. आता मी काय करू? मला उठवायचं ना. आता राणीला आवाज द्यायला लागलेला असतो रागारागाने. अक्षय आता घाईघाईने खाली उतरतो. त्याच्या पायामध्ये हातामध्ये साडी गुंडाळलेली असते. मावशी म्हणते, आओ आमच्या रमाला कुठे घेऊन चालला? तिला इथेच ठेवा, तुम्ही जावा. अक्षय आता साडी हातात घेतो. लग्न झाल्यावर 7 पेऱ्यात नेतात तसं घेऊन चालले की काय तिला गुंडाळत. तिघेही खाली बघतात आणि गालातल्या गालात हसत असतात. हे लाजले किंवा काहीतरी वेगळं त्यांना व्ह्यू होतंय हे अक्षयच्या लक्षात आलेलं असतो. बारीक या तिघांकडे बघतो. हे आता हसतात आणि खाली नजर केलेली असते. अक्षय म्हणतो, रमाची साडी माझ्या बिछाण्यात. आता अक्षयलाही काहीतरी वेगळंच वाटायला लागलेलं असतं. जे काका मावशी आजीला वाटत असतं किंवा ते विचार करत असतात, बरोबर तेच आता अक्षयच्या मनात आलेलं असतं. आजी म्हणते, पंकेश्वर, कालेच्या पराक्रमाने मागची 7 वर्ष अशी उडून गेलीयत. सगळं काही नव्याने सुरू झालंय बरं. अक्षयला खरंच आता आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. रमाने त्याला बेडरूम मध्ये आणलं. आता ते सगळं आठवायला लागलेलं असतं अक्षयला. अक्षय कसा धडपडत होता, रमा कशी सावरत होती, सावरत बेडरूम पर्यंत आणलं. दोघंही बेडवर पडली. आता हे स्पष्ट काही अक्षयला आठवायला लागलेलं असतं. त्याच्या अंगावर पांघरून टाकलं. मग रमा त्याचा हात पकडून तिथेच बसली. सगळं काही चित्र आता पुसट याला आठवायला लागलेलं असतं. रमाचा पदर याने घट्ट असा हातात पकडलेला होता. रमा जेव्हा उठून चालली तेव्हा हा काय पदर सोडायला तयारच नव्हता. रमाने केलेला स्पर्श, रमाने त्याच्या केसात घातलेला हात, रमाने प्रेमाने त्याला बघितलेलं सगळं काही आता अक्षयला आठवत असतं. कारण एवढा पण काय तो झोपी गेलेला नसतो. अक्षय आता खाली बसतो, डोक्याला हात लावतो. काल रात्री मी तिच्या साडीचा पदर घेऊन झोपलो होतो की काय? आधी झोपायचो तसा. अरे यार, आता अक्षयला सगळं काही रिअलाइज झालेलं असतं आणि डोक्याला हात लावून तो बसलेला असतो. आता काय करू आणि काय नाही, कुणाला तोंड दाखवू अशी अवस्था झालेली असते. सगळं तर काय होऊन बसलेलं असतं. अक्षय म्हणतो, अरे बापरे हे काय झालं आणि मी काय करून बसलोय? आता खरंच डोकं दुपटीने दुखायला लागलेलं असतं याचं. माती खाल्ली अक्षय तू. अक्षय म्हणतो, ऐका ना, काल रात्री काही झालंय का? तुम्हाला आठवतंय का? आठवतं तर प्लीज मला सांगा ना, नेमकी मी काय केलं प्लीज. हे तिघेही तिथे नसतात, अगदी पळून गेलेले असतात एका मिनिटात. अक्षय आता परत साडी हातात घेऊन विचार करत बसलेला असतो. काय घडलं असेल, नेमकी काय झालं असेल, मी रमासोबत काय केलं असेल, सगळ्या याच्यात आता अक्षय परत अडकलेला असतो. अरे यार शिट, काय करून बसलोय मी. आता शाळेमध्ये आज सुट्टीनंतरचा पहिला दिवस असतो. रमा आलेली असते. रमाच्या 2 वेण्या, चेहऱ्यावर तो भयानक असा आनंद, इतका आनंद असतो की पहिल्यांदाच इतका आनंद सगळ्यांनी तिच्या चेहऱ्यावर बघितलेला असतो. नेहमी वेगळीच काही रमा यांना बघायला मिळत असते. अगदी शांत, चेहऱ्यावर आनंद नाही, हसू नाही, अगदी शांत आणि सहज अशी. आज मात्र वेगळीच काहीतरी नव्याने फुलून आलेली रमा त्यांच्या समोर आलेली असते. इतकं चेहऱ्यावर तिचा आनंद असतो. कॉलेजमधल्या शाळेतल्याच तिच्या मॅडम असतात. काय गोड आणि निरागस हसू आहे आणि काय दिसताय रमा मॅडम, चेहऱ्यावरची चमक बघितली का? पहिल्यांदाच रमा मॅडमला इतकं गोड आणि चकचकीत होताना बघितलंय. काय खरंच ग्लो आलाय यांना. ह्या मॅडम आता यांच्या चर्चा करत असतात. रमा आता यांच्या बाजूलाच फोनवर बोलत असते. तिचं लक्षही नसतं की ह्या माझ्याकडे बघताय आणि एवढी काही चर्चा करताय माझ्याविषयी.
कॉलेजच्या दिवसात परत गेल्यात आपल्या मॅडम असं वाटायला लागले. अप्रतिम दिसताय आणि काय निरागस आहे यार. दोघी इतकं भरभरून कौतुक करत असतात आपल्या रमाचं. रमा खरंच ते 2 वेण्यांमध्ये अगदी गोड दिसत असते. केसात बघा की गजरा माळलाय, अप्रतिम गजरा दिसतोय. लुक काय बदललाय त्यांचा, संपूर्ण लुकच बदललाय. अगदी कॉलेजचे दिवस आठवायला लागले बघा. रमा मॅडमने काय हे केलंय, खरंच वेगळे आणि खूप गोड दिसताय. यांच्या आता थकत नसतात इतकं काय कौतुक चाललेलं असतं आपल्या रमा मॅडमचं. रमा फोनवर बोलण्यात मग्न असते. तिचे यांच्याकडे काही एक लक्ष नसतं. यांची चर्चा मात्र आपली सुरूच असते. यांच्याजवळून वॉचमन गेलेला असतो. तोही या बघताय म्हणून रमाला थांबून बघतो आणि आता गालातल्या गालात हसून तोही निघून गेलेला असतो. रमाचं हे वेगळेपण, रमाची ही चमक धमक सगळं काही त्यालाही जाणवलेलं असतं. तो आता गालात हसतो आणि त्याच्या कामाला तो निघून गेलेला असतो. एवढं सगळं घडतंय, मुलं येतात, मुलंही रमाला बघताय. रमाचं मात्र कोणाकडे काही लक्ष नसतं. ती आपली बिझी असते. इतकी काय हसत असते, मुलक्या मारत मारत फोनवर बोलत असते. वेगळंच काहीतरी रमाचं आज चाललेलं असतं. रमा आता फोनवर बोलता बोलता यांच्याकडे माघारी वळून बघते आणि डोळ्याने त्यांना खुणवते आणि गोड अशी स्माईल देते. गी मॅडम म्हणतात, चला आता आपण जाऊया. मॅडम खूप फोनवर बोलण्यात बिझी आहे. आपण नंतर बोलूया की त्यांच्याशी. मॅडमचंही फोनवर बोलून होईल आणि आपलंही काहीतरी काम. रिकाम्या वेळेत मॅडमशी बोलायला येऊयात चला. त्या बिचाऱ्या आता हिच्याकडे बघत तिचं कौतुक करत खूप वेळ थांबलेले असतात. आता मात्र चाललेले असतात त्यांच्या कामाला. त्या गेलेलेच असतात. तेवढ्यात काय तिथे साई आलेला असतो फोनवर बोलत. साईही घाईघाईत असतो. अगदी घाईघाईत इकडून तिकडे चाललेला असतो. सहज नजर जाते आपल्या रमावर. आता साईची नजर रमावर जी बसलेली असते की ती हटायची अजिबातच काही हे येत नाही. बरोबर तिथेच टिकून राहिलेली असते. साई आता फोनवर बोलायला एवढं लक्ष देत नाही आणि रमाकडे सगळं काही लक्ष साईचं गेलेलं असतं. 7 वर्षात जी काही रमा असती ती वेगळीच झालेली असते आणि आज जी रमा असती 7 वर्षांनंतरची ती काहीतरी वेगळीच असती आणि ती आता साईने बरोबर ओळखलेली असते. साई आता तिच्याकडे बघतो आणि गोड असा हसलेला असतो आणि फोनवर ज्यांच्याशी बोलत असतो, मी करतो तुम्हाला फोन, जरा महत्वाचं काम आलंय. फोन मी आठवणीने तुम्हाला करेल आणि पटकन फोन बंद केलेला असतो साईने. साई म्हणतो, अरे मी काय बघतोय, ह्या नक्की रमाच आहे ना. काय ह्या रमा, काय त्या 2 वेण्या, अगदी पहिल्या रमा मला दिसायला लागल्या. चेहऱ्यावर काय निरागस आनंद आहे आणि काय हसू आहे त्या चेहऱ्यावर. रमाचं काय झालंय आज, काहीतरी वेगळंच झालंय बाबा. म्हणूनच रमाचं राहणीमान, बोलणं, चेहऱ्यावरची चमक सगळंच काही बदललंय. आता साई सुद्धा एकटक रमाला बघत असतो आणि रमाच्या बाबतीत बरोबर हाच विचार करत असतो. जो बदल आपल्याला जाणवलेला असतो तसाच साईला सुद्धा जाणवलेला असतो. साई आता स्वतःचं काम सोडून, फोन सोडून या रमाकडे एकटक बघत थांबलेला असतो. रमाचं अजूनही कोणाकडे लक्ष नसतं. फोनवर बोलण्यात ती अगदी मग्न झालेली असते. पण खूप वर्षानंतर रमा अशी मनातून खुश असल्यासारखी दिसते. नाही तर फक्त लोकांसाठी ती राहते म्हणून राहते. अनेक वर्ष झालं रमाचं हसूच कुठे हरवलं होतं त्यांचं त्यांना माहिती. परत आलंय ना, त्यातच आनंद आहे मला. साई म्हणतो, रमाचा बदल चांगला आहे की रमाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. आता नेमकी काय चाललंय रमाच्या मनात? साई म्हणतो, हे तर कळायलाच हवं. पेन्यांचं लोक काहीतरी वेगळाच संकेत देत नाहीये ना मला. आसपास आता साईच्या लोक असतात. मग साई स्वतःला सावरतो आणि पटकन तिथून चाललेला असतो. रमाचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. वेगळ्याच आठवणीत ती हरवलेली असते. चालणं बोलणं कुठेही तिचं काही लक्ष नसतं. ती वेगळ्याच तिच्या विश्वात, अगदी कॉलेजच्या मुलगी प्रेमात पडावी तशी अवस्था झालेली असते आपल्या रमाची. कशाचंही भान तिला राहिलेलं नसतं. एकटीच हसत असते स्वतःशी. अक्षय म्हणलेलं असतो, चंद्राच्या साक्षीने मी तुला आय लव्ह यू असं म्हणतो. सगळ्यांच्या समोर तुला प्रपोज करतो. सारखा रात्रीचा प्रसंगच रमाच्या चेहऱ्यावर असतो आणि डोळ्यासमोरून तो काय प्रसंग जायला तयारच नसतो. चेहऱ्यावर रात्रीच्या बोलण्याने जो आनंद आलेला असतो तो अजूनही आनंद तसाच असतो. रमाला ते आठवतं. स्वतःच्या मनाशीच हसते आणि स्वतःची समजूत काढून गोड अशी लाजलेली असते. त्या टीचर असतात त्या बरोबर आता फिरून फिरून रमाजवळच आलेले असतात. तिच्या दोन्ही बाजूनी उभे राहिलेले असतात. काय झालं मॅडम? रमा त्यांच्याकडे बघते. कुठे काय? डोकं दुखतंय का मॅडम? नाही, माझं नाही दुखत डोकं. खूप गोड दिसताय आज, खूप गोड दिसताय. रमा म्हणते, थँक्यू. दुसरी मॅडम म्हणते, मॅडम हा मोगऱ्याचा गजरा कुठून आणलाय? मोगऱ्याचा गजरा फ्रेश मिळत नाही, मी स्वतः बनवलाय. घराच्या अंगणातच आहे ना वेल. मी तर बघितलंय अण्णासाहेबांच्या तिथे कुठेच मोगऱ्याचं वेल नाहीये. काय तुम्ही माझ्या गजऱ्यामध्ये अडकून पडलाय? चला, तुम्हालाही काम आहेत आणि मलाही काम आहेत. रमाने आता विषय बंद केलेला असतो. चला तुम्हीही तुमच्या कामाला जा आणि आता विषय बंद करून निघालेले असतात. रमा आता स्वतःची समजूत काढते. अक्षयने जे काय केलंय ते नशेच्या भरात केलंय. तो काही शुद्धीत नव्हता. सकाळी तो सगळं काही विसरून नॉर्मल वागणार. काय चाललंय रमा? तू जरा भानावर ये आणि जमिनीवर येऊन वाग जरा. रमा आता स्वतःची समजूत काढायला लागलेली असते. तिच्यातला बदल
तिलाच काय समोरच्यालाही जाणवत असतो. त्यामुळे ती म्हणते आता जरा मला शांत व्हायला लागणार. रमा आता देवी आई पुढे आलेली असते, हात जोडते आणि म्हणते देवी आई मला माहितीये मी आणि हे कधीच एकत्र येणार नाही. मग हे चाललंय तरी काय? माझ्या मनात अशी आशा का निर्माण करतीये याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवंच आहे. तेवढ्यात काय बेल वाजलेली असते. मग आता हात जोडून देवी आई पुढे उभीच असते. तेवढ्यात काय तो वॉचमन आलेला असतो. मॅडम हा घ्या प्रसाद, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. रमा आता त्याच्याकडे बघतच थांबलेली असते की देवाने प्रसाद पाठवला की काय माझ्यासाठी, आणि तो डायरेक्ट म्हटलेला असतो तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे मॅडम. रमा प्रसाद घेते आणि खूप गोड हसून त्याला थँक्यू असं म्हणते. आता रमाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात. ती आता अक्षयचा विचार करत असते. अक्षय माझ्याबरोबर जे वागलाय ते कायमच तसं वागेल का, आणि मला जी आशा आहे किंवा अक्षयकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होईल का? रमाच्या मनात असंख्य असे प्रश्न असतात. आता बघूया रमाच्या मनात जे प्रश्न आहे त्याची उत्तरं तिला मिळतील का, की रमाचे प्रश्न बनूनच राहतील. हा भाग इथे संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. साईने आता आईला फोन लावलेला असतो. रमाने मला लग्नासाठी होकार दिला. तिकडून आई म्हणत असते साडी आणि चुडा रमाला दे असं सांगितलेलं असतं साईला. साई लगेच त्या वॉचमनच्या हातामध्ये साडी चुडा म्हणजे ते पॅकिंग केलेलं असतं रमा मॅडमच्या टेबलवर ठेवा, आणि तो बरोबर रमाच्या टेबलवर जाऊन ठेवतो. तेवढ्यात काय तिथे अक्षय आलेला असतो रमाच्या केबिनमध्ये, आणि अक्षयने तो बॉक्स बघितलेला असतो. अक्षय आता बॉक्स हातात घेतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. अक्षयला तो बॉक्स उघडून बघायचा असतो. तेवढ्यात काय तिथे रमा आलेली असते. अक्षयने एक चिठ्ठी लिहून आणलेली असते. तुझ्या मनात काय ते मला एकदा सांग आणि स्वतःच्या तोंडाने कबूल कर, व्यक्त कर. आता रमाने सगळं काही वाचलेलं असतं आणि अक्षय घाईघाईने तिथून गडबडीने निघून गेलेला असतो. रमा अक्षय गेल्यावर जेव्हा वाचते तेव्हा रमाला आश्चर्यही होतं आणि धक्काही बसतो. अक्षयला काय करावं आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. रमाला असं वाटतं की मी उत्तर द्यावं यासाठीच अक्षयने हे साडी आणि बांगड्या ठेवल्यात. रमा त्या बांगड्या आणि साडी घेते आणि रमाचा मात्र काहीतरी वेगळाच गैरसमज झालेला असतो. साडी बांगड्या साईने पाठवलेल्या असतात, म्हणजे साईच्या आईने. चिठ्ठी फक्त अक्षयने दिलेली असते, पण रमाला असं वाटतं की अक्षयने चिठ्ठी पण दिली आणि साडी पण दिली. त्यांनी मला त्यांच्या मनातलं सांगितलं, आता मला माझ्या मनात काय ते व्यक्त करायला लागणार. आता नेमकी हिने साडी अशी जवळ धरलेली असते तेव्हा साई बघतो. साईला असं वाटतं की हिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलाय म्हणूनच साडी इतके प्रेमाने स्वतः जवळ घेतलीये. आता फक्त गैरसमज आणि गैरसमजच वाढत चाललेले असतात. वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या पद्धतीने आपण विचार करत असतो आणि गैरसमज हे वाढतच चाललेले असतात. कोणी स्पष्ट बोलत नाही, त्यामुळे नेमकी समोरच्याच्या मनात काय हे कळालेलंच नसतं. साईला मात्र कमालीचा आनंद झालेला असतो आणि साई देवाला अगदी हात जोडून इतका आनंद झालेला असतो. इतक्या वर्षांपासून वाट बघत असतो साई. ती गोष्ट आता साईच्या समोर आली किंवा घडतीये असं साईला वाटायला लागलेलं असतं. आता बघूया साईची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार की अक्षयने जी चिठ्ठीत लिहिलंय की तुझ्या मनात काय मला व्यक्त कर, ते अक्षयला व्यक्त करण्यासाठी साडी वगैरे नेसून रमा जाणार. नेमकी आता रमा काय करणार, कुठचा निर्णय घेणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.